नमस्कार मित्रांनो, उत्तर प्रदेशाचं बुलंद शहर, जिथे सामान्य कुटुंब रोज कष्ट करून आपल्या मुलांचं भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहतात. पण आज याच बुलंद शहरमधून एक अशी घटना समोर आली आहे, जिनं संपूर्ण देशाचं मन सुन्न केलं आहे. अवघ्या 6 वर्षाची चिमुकली, जिला अजून जग काय असतं हेही कळलं नव्हतं, तिच्यावर 2 नराधमांनी अमानुष अत्याचार केला. आणि एवढंच नव्हे, तर आपलं कृत्य उघडीस येईल या भीतीने त्या निष्पाप मुलीला गच्चीवरून खाली फेकून देण्यात आलं. तिच्या जागीच मृत्यू झाला. ही घटना केवळ एक गुन्हा नाही, हा माणुसकीवरचा थेट हल्ला आहे. 2 जानेवारीच्या रात्री मुलगी गच्चीवर खेळत होती. आई-वडिलांना वाटलं की आपली मुलगी सुरक्षित आहे, पण काही क्षणातच त्यांचं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं. काही वेळाने ती चिमुकली इमारतीच्या मागील शेतात रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. तिला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि एका कुटुंबाचं आयुष्यभराचं हसू कायमचं हरपलं. वडिलांच्या तक्रारीवरून राजू आणि वीरू कश्यप या 2 तरुणांविरोधात BNS आणि POCSO कायद्याअंतर्गत कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तात्काळ हालचाल करत 3 विशेष पथके तयार केली, कारण हा केवळ गुन्हा नव्हता, तो समाजासाठी धोक्याचा इशारा होता. आरोपी एका निर्माणाधीन कॉलनीत लपलेले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसराला घेराव घातला. पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांच्या प्रत्युत्तरात दोघांच्याही पायाला गोळ्या लागल्या आणि त्यांना अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींना गुन्ह्याची कबुली दिली आहे. पण आज एकच प्रश्न आहे की एका 6 वर्षाच्या मुलीची सुरक्षा जर नाही, तर आपला समाज कुठे चालला आहे? हा गुन्हा केवळ एका शहराचा नाही, तो संपूर्ण देशाच्या अंतःकरणाला हादरवणारा आहे. आज गरज आहे फक्त शिक्षण देण्याची नाही, तर अशा विचारांना मुळातून संपवण्याची. आज एक 6 वर्षाची चिमुकली नाही मेली, तर आज आपल्या समाजाची माणुसकी मेली आहे. ज्या देशात मुलगी सुरक्षित नाही, त्या देशाचं भविष्य कसं सुरक्षित असेल? हा गुन्हा विसरता कामा नये, कारण आज जर शांत बसलो तर उद्या कोणाची मुलगी असेल हे माहीत नाही. आता फक्त न्याय नाही, तर अशा नराधमा विचारांचा कायमचा अंत व्हा. आज संपूर्ण देश सरकारकडे एकच मागणी करतोय की या नराधमांना केवळ शिक्षा नव्हे, तर कठोरात कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे. ज्यांनी एका आई-वडिलांच्या कुशीतून त्यांची 6 वर्षाची चिमुकली हिसकावून घेतली, त्यांना या देशात जगण्याचा अधिकारच नाही. त्या आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रू, त्यांच्या आयुष्यभराचा आक्रोश न्यायात रूपांतरित व्हायलाच हवा. आज जर अशा गुन्हेगारांवर निर्णयकारक उदाहरण देणारा न्याय झाला नाही, तर उद्या पुन्हा कोणाची तरी मुलगी या व्यवस्थेची बळी ठरेल. ही केवळ विनंती नाही, तर हा समाजाचा आक्रोश आहे. आता फक्त दया दाखवू नका, तर आता फक्त न्याय, आणि तोही असा जो पुन्हा कुणीही असा गुन्हा करण्याची हिंमत करू शकणार नाही.